गेल्या 2 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या माध्यमांमध्ये एक नावाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे बाबा फर्जंद. बाबा फर्जंद एक तथाकथित संभाजीनगरचे डॉन असल्याचा दावा केला जातो. पण नेमकं बाबा फर्जंद नाव कसं पडलं, ते कोण होते आणि काय पार्श्वभूमी आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत बाबा फर्जंद यांच्या युनियनच्या विरोधातली युनियन ज्यांची होती आणि त्यांच्या काळात ज्यांनी बघितलं आहे. मला आधी तुमचा परिचय सांगा आणि तुम्ही कसं त्यांना ओळखता. मी सुभाष पाटील आणि शिवसेनेचा संस्थापक जिल्हा प्रमुख. 84पासून आम्ही बाबाला पाहतो. आमची 86ला पहिली दंगल झाली. त्या दंगलीमध्ये बाबा फर्जंदलाही अटक केली होती. त्यांच्या घरावर त्यावेळेला हल्ला झाला. त्यांनी एअरगननी फायर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावरही हिंदुत्ववादी नेता म्हणून दंगलचा आरोप झाला. चंद्रकांत खैरे आणि बाबा फर्जंद आणि वसंत बावस्कर यांना पहिल्यांदा अटक झाली आणि आम्ही सर्व फरार होतो आरोपी. मी पहिला 1 नंबरचा दंगलीचा आरोपी, पण मी फरार होतो आणि या तिघांना अटक झाली. आणि तो हिंदुत्ववादी नेता होता. त्यांचं नाव फर्जंद काहीतरी असं होतं, पण बाबा फर्जंद नावानेच ते सगळीकडे परिचित होते. त्यांच्याकडे मला असं वाटतं बंदूक, पिस्तूल आणि काहीतरी गोळ्याचं लायसन्स पण होतं विकण्याचं. ओके, गोळ्या विकण्याचं पण लायसन्स माझ्या माहितीप्रमाणे विकण्याचं लायसन्स असावं त्या काळामध्ये. आणि त्याच्याकडे रिव्हॉल्वर पण होतं त्यांच्याकडे. आणि त्यांची हिंदुत्वाची एक ओळख म्हणून होती आणि एक दादागिरी पण ते करायचे त्या काळात. त्यामुळे सगळेच गोष्टी होतात त्यावेळेला. त्यांनी निवडणूक पण लढवली होती. चंद्रकांत खैरेंची निवडणूक त्यांनी आमच्याकडे तिकीट मागितलं होतं शिवसेनेकडे, पण शिवसेनेचं तिकीट आम्ही त्यांना नाकारलं. त्यामुळे त्यांनी हिंदुत्ववादी नेता म्हणून शहरामध्ये निवडणूक लढवली. काही बऱ्याच हिंदुत्ववादी लोकांनी त्यांचं कामही केलं होतं त्यावेळेला. त्यांना असं वाटतं मला 12-13 हजार मतं काहीतरी पडली होती त्यावेळेला त्यांना. आणि आमचे चंद्रकांत खैरे निवडून आले त्यावेळेला आणि मोठ्या फरकाने निवडून आले होते त्यावेळेला. उद्योग जगतात देखील नाव होतं युनियनमध्ये. ते कसं काम होतं? तुम्ही त्यांच्या विरोधात दोघंही कामगार क्षेत्रामध्ये जवळजवळ ते 84पासून कामाला लागले. 84-85पासून कामगार संघटनात काम करायला लागले. मी 90-91 नंतर कामगार संघटना काम केली. त्याची औरंगाबाद जनरल कामगार संघटना होती आणि माझी मराठवाडा जनरल कामगार संघटना होती. आम्ही दोघंही व्हिडिओकॉनमध्ये होतो. त्यांच्याकडे 2 युनिट व्हिडिओकॉनचे होते, माझ्याकडे 1 युनिट व्हिडिओकॉनमध्ये काम करायचो आम्ही. धूत फॅमिलीशी त्यांचे आणि माझे चांगले संबंध होते त्या काळात. नंतर गेडॉरमध्ये त्यांची युनियन लागली आणि आम्ही पसरत गेलो वेगवेगळ्या ठिकाणी. मी वेगळ्या पद्धतीनं पसरत गेलो, ते वेगळ्या पद्धतीनं पसरत गेलो. आणि काही दिवसानंतर त्यांनी मात्र मग कामगार क्षेत्रामध्ये काम बंद झालं. व्हिडिओकॉन एकटीच त्यांच्याकडे कंपनी होती आणि ते काम करत होते. त्यांची दहशतही बऱ्यापैकी होती. आमचा दोघांचाही संघर्ष झाला काही काळ आणि नंतर समेटही झाला. हे डॉन नाव कसं पडलं, म्हणजे कशी चर्चा झाली डॉन नावाची? त्यावेळेला डॉन काही नव्हतं. आत्ता तुम्ही म्हणजे या सगळ्या मीडियाने त्यांना डॉन केलं. त्यावेळेला काही बाबा फर्जंदला डॉन वगैरे अशी काही प्रोशन नव्हती. त्यावेळेला दादागिरी करायची म्हणजे एक जावेद दादा होता, शाले चाऊस होता, एक रिजवी म्हणून होता त्याच्यापूर्वी, बाबा फर्जंद असे दादा म्हटलं जायचं यांना. त्यावेळेला छोटं शहर होतं, दादा म्हटलं जायचे आणि हे त्याप्रमाणे दादागिरी थोडेफार करायचे. ते चाऊस आणि यांचा काहीतरी वाद होता, नंतर मिटला तो. काय होतं नेमकं, जावेद चावी नंतरची ही सगळी परिस्थिती. जावेद दादा, शाले चाऊस आणि रजवी या तिघांचेही 2 नंबरचे धंदे होते. मटका, गांजा, चरस, अफीम अशी सगळी आणि दाऊदपर्यंत लिंक होती असं म्हटलं जायचं. म्हणजे मला अटक केली तर त्यावेळेला रासुकामध्ये रशीद मामू आणि जावेदला केली आणि तिसरा मला केलं रशीद सुरकाखाली अटक नेण्याचे. तर गमतीचा विषय आहे तो. मी सुटून आल्यानंतर 6 महिन्यांनी मी सुटून आलो तर मी 2 नेते इथले घेऊन गेलो, शंकरराव चव्हाण CM असतात. आणि मी म्हटलं तुम्ही आय एम नॉट क्रिमिनल आणि तुम्ही मला खुशाल टाकून दिलं आतमध्ये. ते म्हटले अरे घास आहे बाळा, 2 मुस्लिम टाकले म्हणून तुलाही टाकलं. पण दंगलीचे आरोप माझ्यावर बऱ्याच मराठवाड्यात जेवढ्या दंगली झाल्या होत्या त्या दंगलीचे आरोप माझ्यावर होते. ते ठीक आहे, आरोप होते. मग त्यांना काहीतरी करायचं असं म्हणून ते अटक केली. तुमच्यासोबत बाबा फर्जंद पण असायचे? बाबा फर्जंद नव्हता. बाबा फर्जंदला फक्त पहिल्या दंगलीमध्ये अटक केली आणि नंतर त्यांना सोडून दिलं. जामीन घेतली, त्याची जामीन झाली. त्यावेळेला आम्ही सगळेच अटक झालो. म्हणजे माझी अटकपूर्व जामीन केली आम्ही. आणि चंद्रकांत खैरे ते आणि बावस्कर पहिल्या दंगलीत होते अटक. त्यांना लगेच अटक केलं रात्री. आम्ही पळून गेलो होतो, फरार झालो होतो, त्यामुळे ते अटक होते. पण त्याची बरीच अशी प्रतिमा हिंदुत्ववादी नेता होता. आणि मला असं वाटतं हा जो 5 कोटी निघाले त्यांच्याकडे, याच्यापेक्षा जास्त पैसा असावा असा आमचा अंदाज आहे.
बरेच असे आमचे जुने मित्र भेटले, ते म्हटले यार 5 कोटी मिलेगा बाबा के पास, पैसा कैसा हो सकता है? तब मैं बोला वो पुलिस का काम है वो. म्हणजे मोठ्या प्रमाणात पैसे असावे असा माझा अंदाज आहे आमच्यापर्यंत. फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे थोडं सांगता? मला असं वाटतं 2 भाऊ होते त्यांना इथे, 2 मुलं होती, एक भाऊ होता. मिसेस काही त्यांच्याबरोबर राहत नव्हती, मुलंही बाहेर राहत होती त्यांची आणि भाऊ पण बाहेर राहत होता. मला असं वाटतं तो जरा तापट स्वभावाचा होता आणि त्यामुळे लोकांशी काही त्याचं जमत नव्हतं आणि भांडणं वगैरे तो जास्त करायचा, जरा तापट होता तो. घरातही तापट होता, बाहेरही तापट होता, त्यामुळे ते निघून गेले त्यावेळेस घरातली सगळी मंडळी. ही होती बाबा फर्जन यांची हिस्ट्री. बाबा फर्जन डॉन कसं बनला, त्याच्या घरी एवढं सगळं शस्त्रसाठा कसं सापडला आणि काय सगळं ती दहशत होती, डॉन नावाची चर्चा कशी होती, दंगलीत कसा सहभाग, राजकारणात कसा सहभाग आणि उद्योग जगात कसा सहभाग राहिला, या सगळ्या A to Z माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. ती त्यांच्या काळात त्यांनी सगळं बघितलं आणि बाबा फर्जनच्या सोबतच यांची देखील एका कंपनीमध्ये युनियन होती आणि त्यामुळे हे सगळं काळ त्यांनी पाहिलेलं आहे. राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.